मोठा सामना असेल. गावदेश स्पोर्ट्स हे विपक्ष घोडे स्पोर्ट्स घोडे. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. एका साईडला असेल गणेश भोईराचा संघ, तर दुसऱ्या साईडला असेल शैलेश घोडे रुपेश घोडे याचा संघ. आणि या सामन्यासाठी पंच असतील विघ्नेश मडवी आणि सचिन पाटील. तसेच उत्कृष्ट असं लाईव्ह आयोजन आहे इथे एसके एंटरटेनमेंट यांच्याकडून. शंकर गुलवी ना, ए शंकर गुलवी ना, गुलवी ना बाबा. शंकर गुलवी तसेच किरण थळे यांचा चॅनल आहे एसके एंटरटेनमेंट. चॅनलला नक्की लाईक तसेच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला पंच सामन्याला सुरुवात करा. सामना 4 षटकांचा राहील. सलामीचा फलंदाज आहे गावदेश स्पोर्ट्स कडून गणेश भोईर आणि त्याच्यासाठीला असेल तो करण भोईर. टुर्नामेंट मधली पहिला सामना आजचा. आवाज भी जाते के सगळ्यांना मेसेज टाकून ठेव. आयडी घेऊन या फोटोग्राफरचा. नाही ना फक्त यायच्या फोटोवाल्याचे मेसेज. सलामीचा गोलंदाज असेल शैलेश घोडे. तसंच स्ट्रायकर फलंदाज गणेश भोईर. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. पंच समोरच्या संघाला ताकीद द्या थोडी. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. आधीच आपण खूप लेट झालेले आहे सामना चालू करण्यासाठी. चार अंदा दोन पहिले आणि दोन नंतर. हॅलो, सामन्याला सुरुवात होताना पहिल्या चेंडूचा सामना करेल तो गणेश भोईर. चला पंच सामना सुरुवात करा. पहिला चेंडू उंचावर मारलेला चेंडू जातोय सीमापार षटकार. पहिला चेंडू सुरुवात करा. सुंदराची सुरुवात करताना गणेश भोईर. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने टोळायो चेंडू. चेंडू जाते सीमापार चौकार. संघाची धावसंख्या होते बिनबाद 10. आक्रमक अशी भूमिका बजावतात गणेश भोईर. प्रत्येक सामन्यामध्ये तीच भूमिका इथे दर्शवताना. म्हणूनच त्यांना कुशल स्पोर्ट्स संघामध्ये सलामीचा फलंदाज असा असतो आक्रमक तरीकेचा ते दाखवत आहेत ते. हॅलो, धन्यवाद किरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शैलेश घोडे. त्याचा पुन्हा एकदा सामना करेल तो गणेश भोईर. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू स्कोअर लेग करतो.
गोलंदाजीमध्ये थोडा फेरबदल करताना शैलेश घोडे, कारण की पहिल्या 3 चेंडूवर खूप मोठे फटकार खेचले गणेश भोईर यांनी. 3 चेंडूवर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 16. साईड चेंज करताना शैलेश घोडे. पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांनी 2 डिक्लेअर झोनचा इशारा केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 18. हॅलो, मिडऑफच्या डोक्यावरनं मारलेला चेंडू प्रेक्षक असेल, माफ करा. धावसंख्या 22. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि त्याचा सामना करेल तो गणेश भोईर. पुन्हा एकदा उंचा मारला चेंडू, चेंडू घोडे स्पोर्ट्स घोडे संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येते. आणि आता स्ट्राईकला असेल तो कर्ण भोईर. हा देखील उत्कृष्ट असा आक्रमक फलंदाज आहे. नक्कीच त्यांनी रोशन भोईर याला मागे 1 डाऊनला ठेवला आणि त्याच्या पाठीला घेऊन चेंडू बॅटच्या कडेला लागून गेला. चेंडू हवेत झेल आणि संघासाठी लागलेला पहिला झटका कर्ण भोईर यांच्या स्वरूपाने. धावसंख्या आहे ती 1 बाद 26. पहिलाच विकेट पडल्यानंतर नक्कीच रोशन भोईर आता करण भोईर यांच्या जागेवर आलेले आहेत. पण स्ट्राईकला येते गणेश भोईर. आज तो गणेश भोईर पहिल्या षटकामध्ये 26 धावा ठोकल्या होत्या त्याने. पुन्हा एकदा भरत मार गोलंदाजीवर. चेंडू हवेत आहे पण नो मॅन्स लँड चेंडू एकदा पुन्हा दुसऱ्या धावायचा प्रयत्न होते का पाहायचंय. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट गणेश भोईर यांच्या मार्फत. 2 धावा काही रोखू शकले नाहीयेत रुपेश घोडे. या 2 धावेने धावसंख्या झालेली होती 28. एक गडीवर 28. स्वतः यष्टी रक्षक चेंडू मागे धावत होते पण 2 धावा काही रोखू शकले नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भरत घोडे. त्याचा सामना करेल तो गणेश भोईर. बॅटच्या वरच्या कडे लागून गेलेला चेंडू, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्या होते ती 30.
याचंच आहे. झेरो त्या पण तेथे चेंडू जाते वन बाउन्स चौकार. धावसंख्या होते 34. पुन्हा एकदा बऱ्याच याचा सामना करेल गणेश भोईर. पुन्हा एकदा चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जाते वन बाउन्स. चांगली अशी फलंदाजी करताना नक्कीच जर घोडे नंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 44. आणि सर्व संघांना विनंती आहे की जर चेंडू पहिल्या षटकाच्या आत जर हरवला फुटला तर नवीन चेंडू असेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर चेंडू हरवला फुटला तर जुना चेंडू दिला जाईल, याची नोंद घ्यावी. आणि संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तर राहुल पाटील. हा देखील युवा गोलंदाज आहे, उत्कृष्ट असा फलंदाजी देखील तशीच त्याची आक्रमक असते. बघूया गोलंदाजीमध्ये ते काय भूमिका बजावतात. आणि आता स्ट्राईकला फलंदाज आहे तो रोशन भोईर. ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसरा जायचा प्रयत्न होतोय, हा पाहायचा आहे पण एकाच धावावर समाधान मानावे लागेल गणेश भोईर याला. नक्कीच, कारण की गणेश भोईर आक्रमक अशी फलंदाजी करत आहे म्हणून त्यांना स्ट्राईकवर आणलं जाते. स्वतः वैयक्तिक 44 धावांवर खेळत आहे गणेश भोईर. ऑफसाईडच्या दिशेने टाकला चेंडू पण त्याचा भरपूर समाचार घेताना गणेश भोईर आणि चेंडू जातोय सीमापार. वन बाउन्स सीमापार चौकार. धावसंख्या होते ती 49. तसेच वैयक्तिक 48 धावांवर खेळतोय गणेश भोईर. नक्कीच आपल्याला इथे 50 पाहायला मिळेल का गणेश भोईर यांच्या बॅट मधून पहिल्याच सामन्यामध्ये. चेंडू जातोय शॉर्ट मिडॉनच्या दिशेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे पण एकाच धावावर समाधान मानावं लागेल गणेश भोईरला. पण ओव्हर थ्रोचा चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. पंच आणि टोटल धाव मिळतील 3.
पंच या टोटल 3 धावा कोणाच्या? बॅट्समनच्याच का? बॅट्समन ना. आणि गणेश भोईर यांनी पहिल्या सामन्यामध्ये 50 लगावलेली आहे. अभिनंदन. धावसंख्या झालेली आहे ती 52. रोशन भोईर यांच्या बॅटला लागून गेला चेंडू. चेंडू हवेत आहे. झेल होते का पाहायचंय पण नो मॅच लँड मध्ये चेंडू. एकदा पूर्ण, 2 धावा पूर्ण, तिसरी धावाचा प्रयत्न, तिसरी धाव सहजरित्या पूर्ण. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट गणेश भोईर आणि रोशन भोईर यांच्या मार्फत. धावसंख्या झालेली आहे ती आणि पंच थांबा जरा. ते यो मधला झाड, ते दोन्ही झाड आहेत ना, त्यांना लागून जर चेंडू सीमे पार पडला, बाहेर गेला तरी षटकार ठेवलेला आहे आयोजकांनी. चेंडू कोणत्याही त्या दोन्ही झाडांना लागून त्या सीमेच्या पलीकडे पडला तर षटकार, चौकार नाही षटकार. आणि जर चेंडू लागून जर आतमध्ये असला तर तुम्ही धावून किती धावा. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 55. चेंडू हवेत आहे. झेल होते का पाहायचंय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट गणेश भोईर यांच्या मार्फत. कोणी चेंडूवर आलेला नाही झेल घेण्यासाठी. गणेश भोईर असा बॅट्समन आहे, त्याला जेवढी संधी द्याल तेवढा तो संधीचा फायदा करून घेतो. धावसंख्या झालेली आहे ती 57. एक गडी बाद 57. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील, त्याचा सामना करेल गणेश भोईर. चेंडू हवेत आहे. झेल होतं का पाहायचंय. झेलचे धावताना क्षेत्ररक्षक पण एक धाव पूर्ण, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 59. 59. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 59. आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे निखिल पाटील. रोशन भोईर याच्या बॅटमधून निघालेला चेंडू जात आहे षटकार. नक्कीच गणेश भोईर यांच्या साथीला साथ देत आहे रोशन भोईर. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे. धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 65. 65 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच मोठी धावसंख्या उभारायच्या प्रयत्नात असतील गणेश भोईर आणि रोशन भोईर. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का, पण एकाच धावावर समाधान मानावं लागेल रोशन भोईर याला. हॅलो, धावसंख्या होते ती 66. एक गड्याच्या मोबदल्यात आता नक्कीच स्ट्राईकवर असेल तो गणेश भोईर. आज तो गणेश भोईर आक्रमक अशी भूमिका बजावताना 50 पार केलेली आहे त्यांनी वैयक्तिक. सुंदर अशी गोलंदाजांनी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात चेंडू बीट झालेले आहेत गणेश भोईर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निखिल पाटील. चेंडू हवेत आहे. झेल होते का पाहायचंय. एकदा पूर्ण, तसेच दुसरी धाव पूर्ण होते ते. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 67. 68. पुन्हा एकदा निखिलेचा सामना करेल गणेश भोईर.
चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट गणेश भोईर आणि रोशन भोईर यांच्या मार्फत धावसंख्या झालेली आहे ती 70. हॅलो हॅलो पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टोळ मारलेला चेंडू एक धाव पूर्ण होते का पाहायचा आहे, पण गणेश भोईर यांची खेळी समाप्त. संघासाठी लागलेला दुसरा हादरा गणेश भोईर यांच्या मार्फत. आणि यापुढील होणारा सामना असेल श्री गणेश विपक्ष जयदुर्गा बी. दोन्ही संघाचे कर्णधार पहिली इनिंग संपल्या. इथे टॉस साठी यावे. धावसंख्या झालेली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 70 आणि जिंकण्यासाठी एका धावाचं आव्हान ठेवलेलं आहे घोडे स्पोर्ट्स घोडे संघाला. हॅलो चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायाच्या चरणी प्रथम वंदन अर्पण करून हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा. स्पर्धा सापर्डे स्पोर्ट्स सापर्डे 2021 बघूयात. सेकंड इनिंगला प्रारंभ होतोय. पहिला सामना घोडे 11 वर्सेस गावदेवी ए असा सामना आहे. आपण जर पाहिलं तर 70 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या आणि 71 धावांचं लक्ष या ठिकाणी गावदेवी ए संघाने 70 धावा कुठल्या आणि 71चं लक्ष या ठिकाणी घोडे 11 संघाच्या समोर ठेवलेलं आहे. श्री गणेश आणि जय दुर्गा बी आजच्या दिवसातला दुसरा सामना. नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो. सन्माननीय प्रदीपजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. जय दुर्गा बी संघाने नाणेफेक या ठिकाणी जिंकली आहे आणि आपला निर्णय कळवणं अजूनही बाकी. तसावत मैदानामध्ये सामना सुरू होतोय. तो पहिला सामना दुसऱ्या डावासाठी घोडे 11 वर्सेस गावदेवी ए.
घोडे 11 साठी एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं 24 चेंडूंच्या माध्यमातून तब्बल 71 धावांचं. सापर्डे स्पोर्ट्स आयोजित सापर्डे चषक 2021च्या आजच्या दिवसामध्ये मी आपल्या सर्वांचं शाब्दिक सुमनांनी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. जाऊयात मैदानामध्ये सामना सुरू होतोय. तर सामना सुरू होतोय. गोलंदाज तयार. गणेश षटक क्रमांक पहिलं घेऊन येईल. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. गोलंदाज तयार गणेश. स्ट्राईक एंडला फलंदाज निखिल आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज शैलेश ही जोडी. गणेश पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती धक्का दिला. दांडी गुल केली जाते या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून आणि नवीन फलंदाज येतात मैदानावरती. करण तिसरा क्रमांक क्रिकेटच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो. तर पहिला धक्का दिल्यानंतर नवीन फलंदाज झालेत मैदानावरती करण. संघाला सावरावं लागेल या धक्क्यातून आणि ती धक्क्यातून सावरण्याची जबाबदारी घेऊन सज्ज. स्ट्राईक एंडला गणेशने आपल्या पूर्ण अनुभवाचा वापर केला पहिल्या चेंडूमध्ये आणि दांडीगुल करण्यामध्ये निश्चितपणे यश मिळवलं. ती जबाबदारी घेऊन दोन खेळाडूंना आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. समोर जर पाहिले तर 24 चेंडूंमध्ये 71चं लक्ष सेट केलं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. यू मिस आय डेफिनेटली हिट. सलग दुसरा त्रिफळाचीत गणेशच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी बसतोय घोडे 11 संघाला. तर 2 धक्के बसलेत घोडे 11 संघाला. आपण जर पाहिलं गणेशच्या माध्यमातून बाद झालेले खेळाडू आपण जर पाहिले तर निखिल आणि करण हे 2 खेळाडू बाद झाले. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय सलामीचा फलंदाज शैलेश आणि आता 4थ्या क्रमांकाला येतोय तो रुपेश. बघूयात हॅट्रिक होईल का गणेशच्या माध्यमातून. एक अतिशय जबरदस्त असा गोलंदाज तितकाच चांगला फलंदाज गणेश. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र दिशा बघावी लागेल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या सर्कल 1 ने. आता मात्र धावफलकावरती 1 धाव लागेल. अकाउंट ओपन केले जात आहे या ठिकाणी. श्री गणेशा होईल घोडे 11 संघाच्या डावाचा. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू गॅप मधनं फरार होतोय. त्या ठिकाणी धावा मिळतील त्या 2. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स घोडे 11. थोडीशी अवस्था खराब मात्र दोन्ही फलंदाजांनी जर चांगला खेळ केला तर हे देखील लक्ष चेस करता येऊ शकतं. बघूयात. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतील. झेलची संधी.
संधीचं सोनं मात्र करता येत नाहीये. तत्पूर्वी धावांचा अवधी होता आणि धाव या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या 1 सर्कल पुढे 4 धावा धावफलकाला लागतात. ट्रॅक टी शर्ट आणि शूज कंपल्सरी असेल या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. गोलंदाज तयार. बघूयात गणेश पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्क वरती. बघूयात गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. डॉट चेंडू फेकला जातोय. जबरदस्त गोलंदाजी. 2 गडी बाद केले होते या षटकामध्ये. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेलची संधी होती. झेल टिपण्यामध्ये अपयशाचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. धावसंख्या सर्कल 1 ने पुढे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. घोडे 11 क्रिकेट संघ. तर पहिल्या षटकामध्ये गणेशने धावा खर्च केल्या त्या 5 आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केले. बघूयात दुसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज अनिल यांच्यावरती दिली आहे. बघूया गणेशने खूप चांगली गोलंदाजी केली. ती जर कंटिन्युटी जर ठेवली तर सामना लवकरात लवकर जिंकता येऊ शकतो. पण 2 फलंदाजांनी जर चांगला खेळ केला तर मात्र समोरच्या संघासाठी धोक्याचे घंटा निर्माण होऊ शकते. गोलंदाज तयार. अनिल. पहिला चेंडू. यावेळेस मात्र जबरदस्त प्रदर्शन. चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. या आकड्यावरती 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. घोडे 11. 2 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा हवेत मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आणि संधीचं केलं सोनं. फलंदाज झाले बाद. 3रा धक्का घोडे 11 संघाला. तर गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक दिस टाइम. क्षेत्ररक्षक आलेत. संधीचं सोनं. पुन्हा एकदा धक्का बसतोय घोडे 11 संघाला. फलंदाज होतोय बाद. रुपेश या ठिकाणी बाद झाले. अजून एक गडी जर बाद केला तर 500चा कॅश प्राइज दिले जाईल. SK एंटरटेनमेंटचे संचालक किरणजी थळे यांच्या वतीने. शंकर गुळवी. तर गोलंदाज तयार. जबरदस्त फटका. हॅट्रिक साठी शंकर गुळवी यांच्या वतीने 500चा कॅश प्राइज असेल.
तो गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक दिस टाइम. जबरदस्त फटका. पंचांचा इशारा होतोय. 2 धावा. धावसंख्या 2 सर्कल पुढे 14. तो गोलंदाज तयार पुन्हा एकदा. वेगवान चेंडू पुन्हा एकदा हलकीशी एज क्षेत्ररक्षक येतील. मिसफिल्ड होईल. धावा मिळतील 2. धावसंख्या 2 सर्कल पुढे 16. 16 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. घोडे 11 आतापर्यंत तरी सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे असं आपण म्हणू शकतो. धावसंख्या 16. 16. समीर पाटील. बारा चेंडू आणि 55 धावांची गरज. रोशन भोईर. पहिला चेंडू जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतील गणेश. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. फक्त मिळेल सिंगल. धावसंख्या 1 सर्कल पुढे. समीर पाटील यांनी जर झेल टिपला तर सचिन पाटीलच्या वतीने 50 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक झेलसाठी 50 रुपयाचं कॅश दिलं जाईल. समीर पाटीलचं संधी असेल. तर गोलंदाज तयार. रोशन पुन्हा एकदा. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र अतिशय चांगली लाईन आणि लेंथ. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतील. तत्पूर्वी पंचांकडे पाहिलं होतं फलंदाजांनी, मात्र कुठलाही रिप्लाय त्या ठिकाणी मिळत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. तर गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन. तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आले. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. एका धावेवरती समाधान. धावसंख्या 1 सर्कल पुढे 18. 18. तर सदर स्पर्धा ही फक्त सापर्डे गावाच्या खेळाडूंपुरती मर्यादित असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि सर्व फ्रेंडली मॅचेस असतील. मैत्रीपूर्ण लढती. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतील. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील त्या 2. धावसंख्या 2 सर्कल पुढे 20. 20. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असेल. गती परिवर्तन आणि प्रत्युत्तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक असेल. आतापर्यंत धावा खर्च केलेल्या आहेत त्या फक्त 4. 2 निर्धाव चेंडू हाताळलेत. रोशन भोईरच्या माध्यमातून संघर्ष पूर्णतः करावा लागतोय. घोडे 11 संघाला यावेळेस मात्र अतिशय जबरदस्त स्ट्रोक. सेफ शॉट. गणेश येत आहेत. त्याला बीट करून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पहिला चेंडू हलकीशी एज.
पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. घोडे 11 संघाला बसतोय अजून एक धक्का. तर 5 चेंडू आणि 47 धावांची गरज. थोडस मोठं लक्ष जरूर, पण अवघड होऊ शकत नाही. जर एक्स्ट्राच्या धावा आल्या तर मात्र ही धावसंख्या देखील होऊ शकते. बघूयात. 5 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 47 नीडेड इन 5 बॉल्स. गोलंदाज तयार. पहिला चेंडू, यावेळेस मात्र जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक येतील, त्याला बीट करून चेंडू जाईल सीमा पलीकडे. चौकार. जयदुर्गा बी, आपला निर्णय कळवा. श्री गणेश वर्सेस जयदुर्गा बी, आणि क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. दुसरा सामना असेल श्री गणेश वर्सेस जयदुर्गा बी. जयदुर्गा बी संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला आमंत्रित केलंय श्री गणेश संघाला. बघूयात. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, तितका चांगला फटका. गणेश पुन्हा एकदा येतील. सिंगल कंप्लीट. लॉंग ऑफ रिजन मध्ये धावसंख्या 1 ने सरकली पुढे. 29 धावा लागतात धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. सामना पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. अजून एक धक्का देण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. घोडे 11 संघाला अजून एक धक्का. तर फलंदाज बाद झालाय. न्यू बॅट्समन तर गोलंदाज तयार. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनही. यावेळेस मात्र हलकीशी एज. पुन्हा एकदा खेळाडू येण्याचा प्रयत्न करतील. चेंडू फरार 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने सरकेल पुढे. छोटं लक्ष, छोट्या धावा निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र सामना जवळजवळ आपल्या खिशात टाकला होता. पहिले जे 2 धक्के गणेशने दिले तेव्हाच सामन्याचा निर्णय आला होता. बघूयात. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन आणि विजयी संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी ए, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि पराभूत संघाला मात्र पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा या आयोजन समितीच्या वतीने. जाऊया दुसऱ्या सामन्यासाठी. क्षेत्ररक्षण लावून घ्या जयदुर्गा बी.